मित्रांनो, असल्या बॉक्सेसचं करता का तुम्ही? घरात येणारे गिफ्ट बॉक्स वगैरे फेकून देता? कधीच फेकून द्यायचं नाही. त्याने ना प्रदूषण होतं, आपल्या पर्यावरणाला त्याने खूप मोठी हानी होती आणि मग आपल्या पुढच्या पिढीला त्याचा खूप मोठा त्रास होणार आहे. म्हणून असे बॉक्सेस फेकून न देता ह्याचं काहीतरी बनवायचं ज्याने करून घरात पण चांगलं होईल, असं माझ्या डोक्यात विचार असतो. म्हटलं काय करावं. शेजारीच एक मुलगा रडत होतं, लय मोठ्याने रडत होतं, राहते रडकंचही वाटतं ते, लय रडायचं. आणि तेवढ्यात माझ्या बायकोने मिक्सर चालू केलं आणि त्या आवाजाने ते गप्प झालं. त्याला म्हटलं मग ह्या पुष्ट्याचा मी जर मिक्सर बनवला तर मग या पुष्ट्याचा मिक्सर बनवला. एक मिनिट तुम्हाला दाखवतो, जाऊ नका. हे बघा, पुष्ट्याचा मिक्सर दिसायला कसा मिक्सर सारखा दिसतो का नाही? हां, आता ह्याचं हे फिरायचं मशीन ड्रिल आणि हे ह्याचं स्विच, हे पण घरात खूप दिवस झालं पडलं होतं. म्हणलं आता काय करायचं. एक मिनिट कॅमेरा पकड, एक मिनिट. मग हा झाला मिक्सर तयार. आता तुम्हाला काय वाटतं, नुसतं काय त्याला चिटकवले, कागदाने गोटे कागद चिटकवला, तसं हे चिटकवलं असेल, हे बटन चिटकवलं असेल. पण तसं नाही. हे बटन ऑन केलं की बघा मिक्सरसारखा आवाज येतो ना. मग तुमच्या शेजारचे पण तुम्हाला शांत होत्या. बंद केलं की बंद, चालू केलं की ऑन, ऑफ केलं की बंद. आता तुम्हाला वाटत असं नुसतंच काय मी असं पुष्ट्याचं बनवले आणि हे काय टिकणार आहे, ह्याने काय भांडं फिरणार? तुम्हाला तेच दाखवतात. बघा बघायला हे भांडं ह्याच्यात आपण ठेवलं आणि बटन लावलं की बघा फिरतंय ना. हां, बघा भांडं फिरतंय आणि ह्याने तुम्ही शेंगा पण बारीक करू शकता आणि एखाद्याला खेळायला पण देऊ शकता, म्हणजे ते रडणार नाही. तुम्ही पण बनवायला शिका, टाकाऊपासून टिकाऊ.